सो नमस्कार मित्र मंडळी, स्वागत आहे तुमचं डेली व्लॉग डे 23मध्ये. काय नाही, आज एनर्जी नाही आहे, काहीच नाही. कारण मला स्वतःचा राग आला आहे. म्हणजे आपलं एक शेड्यूल फिक्स असतं. ते शेड्यूल जर पिसकटलं, म्हणजे त्या शेड्यूल जर एकदमच पिसकटलं तर मग सगळ्या गोष्टी पिसकटतात. म्हणजे काय करायचं, म्हणजे आपलं ठरलेलं असतं की या वेळेला उठून इकडे जायचं, इकडे इथून हे कामं करायची, ही कामं करायची, ही कामं करायची, सगळं ठरलेलं असतं. पण एकदा का ते पिसकटलं की मग वैतागच येतो. आणि म्हणूनच म्हणजे मी ते माझ्यामुळेच पिसकटलं आहे. त्याच्यामुळे मला स्वतःचाच खूप राग आला आहे. गाईज आयुष्यात शेड्यूल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला आता असं जाणवतं आहे म्हणजे एक रेग्युलर दिवस आपला ठरलेलं असतात दिवसातली कामं, की बाबा आज मला हे काम करायचं, हे काम करायचं, हे काम करायचं. त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. आणि ती कामं झाली की जरा बरं वाटतं. आणि सो माझी पण आता अशी काही कामं ठरलेली होती जी आज करायची होती, पण ती नाही करता येत आहे सध्या. म्हणजे आत्ताच्या ह्याला नाही करता येत आहे. त्याच्यामुळे जरा मलाच हे वाटतं आहे की आजचा दिवस माझा, म्हणजे आजचा दिवस फुकट नाही जाणार, पण जी कामं होती ना ती उद्याच्या दिवसात ॲड होणार. मग ती त्याच्यानंतर मग ती कामं एक्स्ट्रा, मग ते उद्याचा दिवस टेन्शनमध्ये जाणार की बाबा हे करायचं, हे करायचं, हे करायचं, असा विषय होतो. तर जाऊ दे हा सगळा. म्हणून मित्रांनो, तुमचं शेड्यूल जर फिक्स असेल तर तुम्ही लाईफमध्ये खूप काही गोष्टी करू शकता. आणि खरंच खूप भारी वाटतं, म्हणजे एक शेड्यूल असलं आपलं फिक्स तर खरंच खूप भारी वाटतं. आणि असं वाटतं की भाई हां आता काहीतरी चाललं आहे. पण आता एवढा मी हे ना, पण घरात होती 2-3 कामं. उठलो लेट, कारण काल यायला लेट झाला, 4 वाजले. परवासारखे 4 की 4:30 वाजले. झोपायला 5 समथिंग वाजले. त्याच्यामुळे मला सगळीच कामं माझी राहिली, उठलो लेट त्याच्यामुळे. आता मी चाललो आहे वर्षावकडे. आपलं जे सिक्रेट प्रोजेक्ट आहे त्याचं शूट आहे. ते शूट झालं की त्याच्यानंतर आपण ऑफिसला जाणार आहोत. सो त्याच्यानंतरच आपलं बाकीचं काय करता येईल. जा ना, एवढं हॉर्न का मारतं. सो मित्रांनो, मी सामान घेतलं आहे. आपल्याला आता हे सामान घेऊन लोकेशनवरती पोचायचं आहे जिथं आपलं शूट आहे. सो आता चाललो आहे मी लोकेशनवरती. वर्षावच्या घराच्या इथून मी निघालो आहे आणि लोकेशनवरती पोचून आपल्याला हा सगळा सेटअप करायचा आहे. आणि बस पटकन आपल्याला आटपायचं आहे जाऊन आपलं हे काम. सो तुम्हाला डायरेक्ट मी सेटअपवरती भेटतो. ओके. सो चला बाय बाय. आता आपल्याला इथून आपला जो आपलं जे सेटअपचं लोकेशन आहे हे कारल्यात आहे. एका मित्राचं घर आहे, वर्षावच्या भावाचं घर आहे, म्हणजे वर्षावच्या मामाचं घर आहे. सो तिकडे आपलं शूट आहे घरात त्या. तर मग आता डायरेक्ट तुम्हाला तिथेच भेटतो. ओके, सो बाय. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. हे आपल्याला फार पूर्वीपासून शिकवत आलेले आहेत आपले शिक्षक. एकदम पहिलीपासून, किंवा जेव्हापासून आपल्याला अक्कल यायला लागली तेव्हापासून आपल्याला शिक्षक आपले सांगतात, घरातले सांगतात की आळस हा माणसाचा शत्रू आहे. सो तो खरं आहे. आळस हा माणसाचा खरोखरच शत्रू आहे. आळशीपणा करणं सोडलं पाहिजे. म्हणजे खास करून मलाच एवढा आळशी झालो नाही, एवढा आळशी म्हणजे काय. पहिली गोष्ट म्हणजे हा मेन मोबाईल सुटला पाहिजे म्हणजे काय तर हे इंस्टाग्राम किंवा यूट्यूब बघणं आहे ना, हे बघणं सुटलं पाहिजे. ते आळस त्याच्यात राहिलो की त्याच गोष्टीत अडकून राहिलं होतं. त्याच्यामुळे हे सगळं सुटलं पाहिजे. गुड मॉर्निंग. गुड आफ्टरनून. तर मित्रांनो, आम्ही आता आलो लोकेशनला. दादा आधीच आला होता. सो आता आम्ही पूर्ण सेटअप करतो. 1 तास लेट झालाय. हा, आणि आमचा मोठा दादा हा. येस. नाही, ब्लॉग चालू आहे ना, डेली ब्लॉग करतो तो आता. सो मित्रांनो, तुम्हाला आता थोडा वेळ भेटतो, जरा सेटअप करायचं आहे आपल्याला. तर मग नंतर भेटतो. ओके, बाय.
चुकीचा आहे ना. हा रिफ्लेक्टर मारूया. थांब. सो मित्रमंडळी इकडे सेटअप चालू आहे. ये आपको बाद में समझेगा जब ये आएगा. अच्छा, बरोबर होता. हा एवढाच होता बरोबर. पावडर वगैरे लावू ना. घरी बसलाय घरी पण पावडर लावून बसला. बरोबर आहे. बसला. ओके ना. आता हे तुला ऑपरेट करायला पण बरं पडेल. बसला. रेडी? हे थोडं उचलू काय? नाही येणारच नाही. बघ कॅमेरा क्रॉस आहे ना. आहे बघ. बरोबर होता आधीचा. हा बरोबर. ओके ना. चल आय एम रेडी. तिकडे चालू करते बटन आहे बघ लाल खाली. चालूच आहे की ते. काय आलं? इकडे खरं तर नेगेटिव्ह फिल्म पाहिजे होती. रिफ्लेक्ट ह्याच्यावर पडतं. हां. छान दिसतो. तुम्ही तो हर रोज कोई नए नए रेसिपी ट्राय अरे काय चार्जिंग केला होतास की नाही? केलं होतं. वहाँ आरती की माँ देखो अरे नाही थांब हे ना हर दिन कोई नया नाच. कुठून टाकायची ती? सो मित्र मंडळी झालेलं आहे इकडे सगळं पॅकअप झालेला आहे आणि इकडे सगळं सामान आहे. पाव संपूर्ण टाकला. पाव नंतर मला माहित नाही मी किती दिवे लावलेत नंतर बघू. हा रॉफिन्स. सो मित्रांनो चला आता इथं पॅकअप झालंय. इकडं ट्रान्सफरिंगचा विषय चालू आहे. सो आता लगेच निघूया आणि बघूया पुढचं काय कसं शेड्यूल आहे ते. ओके सो चलो बाय. तर मित्रांनो आता आपण आलोय ऑफिसमध्ये. आपलं शूट आटपलं खाली आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट इकडे आलो आणि इकडे बघा पोरं काय काय करतायत. हा काय उपयोग आहे? गेम खेळतोय बघ. काय हाय याला. काम करून हा एडिटिंग करतोय आणि हा मेन एडिटिंग करतोय. मोठं काम करतोय. येणार लवकरच नवीन प्रोजेक्ट येणार आहे बघा नक्की. येस हा आपला एडिटिंग शिकतोय बाजूला बसून आणि बंड्या भाई आतमध्ये एडिटिंग करतोय. सो आपण पण आपला ब्लॉग एडिट करायला बसायचा आहे. त्याच्यामुळे चला आता एडिटिंग बसूया. ओके सो बाय. मित्रांनो हा ब्लॉग शूट झाला आहे परवा आणि आता मी इथे एडिट करत होतो. म्हणजे आज तो पोस्ट करायचा आहे त्याच्यामुळे. आणि विषय असा झाला आहे की एडिट करताना मला समजलं की भाई ब्लॉगचा एंडिंग केलेला नाही. सो मी पुन्हा आलो आहे एंडिंग करायला. जास्त काय नाही, मी नेहमी विसरतो आहे एंडिंग करायची ब्लॉगची. म्हणजे ब्लॉग शूट करून ठेवलेला असतो, फक्त एंड करायचा विसरून जातो. तर मग आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले जेव्हा ब्लॉग्स येतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन जाईल. काय नाही, आता आजचा हा ब्लॉग एवढाच होता. ह्या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया आणि आता भेटूया डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो मंडळींनो बाय.